नमस्कार मित्रांनो अब पाकिस्तान का मुस्तकबिल हिंदुस्तान तय करेगा या चित्रपटगृहात हा डायलॉग ऐकू येताच प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या आणि जल्लोषाने संपूर्ण थिएटर दणाणून गेलं होतं. रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर सोशल मीडियावरही अक्षरशः वादळ निर्माण केलं होतं. देशभक्ती, धडाकेबाज ॲक्शन, तुफानी डायलॉग्स आणि रणवीरचं आक्रमक अंदाज या सगळ्यांमुळे धुरंधर आणि त्यानंतर आलेल्या धुरंधर द रिव्हेंज या दोन्ही चित्रपटांनी कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. एकेकाळी स्ट्रगल करणारा आउटसाइडर अभिनेता आज बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. पण यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच रणवीर सिंहवर अचानक संकट कोसळलं. FWICE म्हणजेच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सीन एम्प्लॉईज या संघटनेने रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याची मागणी केल्याचं समोर आलं आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. काहींनी म्हटलं हे योग्यच झालं, तर काहींनी थेट आरोप केला बॉलिवूडला आउटसाइडरचं यश सहन होत नाही. मग नेमकं सत्य काय आहे? रणवीरवर बंदी का घालण्यात आली? फरहान अख्तरची तक्रार नेमकी काय होती? फ्यूज एवढी FWICE एवढं शक्तिशाली आहे तरी काय? आणि खरंच या निर्णयानंतर रणवीर सिंहला इंडस्ट्रीत काम मिळणार का नाही? चला या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक पैलू सविस्तर समजून घेऊयात. रणवीर सिंह एक असं नाव ज्याने स्वतःच्या दमावर बॉलिवूडमध्ये जागा निर्माण ना मोठी फिल्म, ना मोठी घराणी, ना इंडस्ट्रीत गॉडफादर, पण सगळी ऊर्जा, अभिनयातील वेडपण आणि स्वतःला प्रत्येक भूमिकेत झोकून देण्याची तयारी. यामुळे रणवीर हळूहळू लोकांच्या मनात घर करू लागला. सुरुवातीला अनेकांनी त्याची खिल्ली उडवली, त्याच्या कपड्यांवर मीम्स बनले, त्याच्या ओव्हर एनर्जीवर जोक्स झाले, पण तो थांबला नाही. एका मागो एक चित्रपट देत होता. तो पुढे जात राहिला आणि मग आला धुरंधर. हा फक्त चित्रपट नव्हता तर एक भावना बनली होती. देशभक्तीचा जोरदार विषय, सीमेपलीकडील दहशतवाद, राजकीय तणाव आणि भारताच्या गुप्त मोहिमेवर आधारित कथा. प्रेक्षक अक्षरशः वेडे झाले. रणवीरच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं, विशेषतः त्याचा तो डायलॉग अब पाकिस्तान का मुस्तकबिल हिंदुस्तान तय करेगा हा सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की रील्स, शॉर्ट्स आणि मीम्समध्ये तो सर्वत्र दिसू लागला. चित्रपटाने कोट्यावधीची कमाई केली. त्याच्या सिक्वलने तर आणखीन मोठा धमाका केला. रणवीर आता फक्त अभिनेता राहिला नव्हता तर मास सुपरस्टार बनत होता. पण इथूनच वादाची सुरुवात झाली. काही महिन्यापूर्वी एका मोठ्या इव्हेंटमध्ये रणवीर सिंहने कांतारा चित्रपटातील दैवी पात्राची मिमिक्री केली. स्टेजवर लोक हसत होते, प्रेक्षक टाळ्या वाजवत होते, पण सोशल मीडियावर काही लोक संतापले. त्याचा आरोप होता की रणवीरने धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची खिल्ली उडवली. त्यातच रणवीरने वापरलेले काही भाषा अनेकांना आक्षेपार्ह वाटली आणि मग सोशल मीडियावर बायकॉट रणवीर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. काही संघटनांनी त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप केले. त्यानंतर रणवीर विरोधात FIR दाखल झाल्याची बातमीही समोर आली. जर रणवीरच्या टीमने हे सगळं गैरसमज असल्याचं सांगितलं तरी वाद शांत झाला नाही. उलट तो आणखीन वाढत गेला. दरम्यान बॉलिवूडच्या आतही काही लोक रणवीरवर नाराज असल्याचं चर्चा सुरू झाल्या. काही रिपोर्टनुसार एका मोठ्या मीटिंगमध्ये फरहान अख्तरने रणवीरच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अर्थात याबाबत अधिकृतपणे फारसं काही समोर आलं नाही, पण सोशल मीडियावर वेगवेगळ्या कथा फिरू लागल्या. कोणी म्हणालं रणवीर सेटवर डिसिप्लिन पाळत नाही, कोणी म्हणालं तो पब्लिसिटीसाठी कोणतीही सीमा ओलांडतो, तर काहींनी दावा केला त्याचं सततच्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे तो प्रोड्युसर घाबरू लागले आहेत. आणि मग FWICEचं नाव समोर आलं. आता प्रश्न पडतो, हे FWICE नेमकं काय आहे तरी काय? FWICE म्हणजे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सीन एम्प्लॉईज. ही भारतातील चित्रपट आणि TV इंडस्ट्रीशी संबंधित कामगारांची मोठी संघटना मानली जाते. या संघटनेत हजारो टेक्निशियन्स, आर्टिस्ट, वर्कर्स आणि इंडस्ट्रियल प्रोफेशनल्स जोडलेले आहेत. जर WFICE एखाद्या कलाकाराविरोधात भूमिका घेत असेल तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो, कारण अनेक प्रोडक्शन या संघटनेशी संबंधित असतात. म्हणूनच रणवीर विरोधातील बंदीची चर्चा समोर येताच इंडस्ट्रीत खळबळ उडाली. लोक विचारू लागले, आता रणवीरचं करिअर संपणार का? पण या संपूर्ण प्रकरणात आणखीन एक मोठा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे आउटसाइडर विरुद्ध इनसाइडर. गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये नेपोटिझम वरून प्रचंड चर्चा झाली. स्टार किड्सला सहज संधी मिळते, पण बाहेरून आलेल्या कलाकारांना खूप संघर्ष करावा लागतो.
आणि म्हणूनच काही लोक आता रणवीरच्या बाजूने उभे आहेत. त्यांचं म्हणणं आहे रणवीर आउटसायडर असूनही मोठा स्टार बनला, म्हणूनच काही लोक त्याला टार्गेट करत आहेत. सोशल मीडियावर अनेक फॅन्स रणवीरच्या समर्थनात उतरले. काहींनी लिहिलं यशस्वी आउटसायडरला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर काहींनी थेट बॉलिवूडवर आरोप केले. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की सेलिब्रिटी असल्यावर जबाबदारी वाढते. लोक तुम्हाला फॉलो करतात, तुमच्याकडे इन्फ्लुअन्स असतो. मग धार्मिक आणि सांस्कृतिक विषयावर बोलताना मर्यादा पाळणं गरजेचं असतं. त्यांच्या मते रणवीरने अनेकदा पब्लिसिटीसाठी वादग्रस्त गोष्टी केल्या आणि आता त्यांचा परिणाम त्याला भोगावा लागत आहे. या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे, खरंच रणवीर सिंहवर अधिकृत बंदी घालण्यात आली आहे का? कारण सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक बातम्या या पूर्णपणे व्हेरीफाईड नसतात. काही वेळा एखादी मागणी होते पण अधिकृत ॲक्शन घेतली जात नाही. काही वेळा मीडिया रिपोर्ट गोष्टी मोठी करून दाखवतात. म्हणूनच या प्रकरणात अधिकृत निवेदन काही येत आहे हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की, या संपूर्ण वादामुळे रणवीर पुन्हा एकदा चर्चेत केंद्रस्थानी आला आहे. काही लोक त्याच्यावर टीका करत आहेत तर काही त्याला सपोर्ट करत आहेत. पण एक अभिनेता म्हणून रणवीरने लोकांचं लक्ष वेधून घेतलंय, हे मात्र नाकारता येणार नाही. आजच्या काळात सोशल मीडिया एखाद्या स्टारला एका रात्रीत वर घेऊन जाऊ शकतो आणि एका वादामुळे खालीही आणू शकतो. एक स्टेटमेंट, एक व्हिडिओ क्लिप, एक जोक आणि संपूर्ण नॅरेटिव्ह बदलतो. रणवीर सिंह सोबतही सध्या काहीसं असंच होताना दिसत आहे. आता पुढे काय होणार? रणवीर या वादावर खुलासा करणार का? FWICE अधिकृत निर्णय जाहीर करणार का? प्रोड्युसर खरंच त्याच्यापासून दूर जाणार का, की पुन्हा एकदा रणवीर जोरदार कमबॅक करणार? हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे, हे मात्र नक्की. आणि कदाचित हीच या एका सुपरस्टारची खरी ओळख असते. लोक तुम्हाला प्रेम करतात, लोक तुमच्यावर टीका करतात, वादही होतात, समर्थनही मिळतं, पण तुमच्याकडे दुर्लक्ष मात्र कुणीच करू शकत नाही. रणवीर सिंह सध्या अशाच एका वळणावर उभा आहे, जिथे त्याचं करिअर आणखीन उंच जाईल की मोठ्या संकटात अडकेल, हे पुढचे काही महिने ठरवणार आहे. तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त एक सेलिब्रिटी कॉन्ट्रोवर्सी म्हणून पाहू नका. जर बॉलिवूडमध्ये पॉवर, पॉलिटिक्स, पब्लिक इमेज, सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि आउटसायडर विरुद्ध इनसायडर या मोठ्या खेळाचा भाग म्हणूनच पहा. कारण बॉलिवूडमध्ये पडद्यावर दिसणारी एक कथा जितकी मोठी असते, त्याहून मोठी कथा अनेकदा पडद्यामागे सुरू असते. धन्यवाद.